नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विषयी सर्व काही लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट व्हिडिओज, ॲडमिशन, परीक्षा पद्धती, पुनर्परीक्षार्थी, फॉर्म्स भरणे, अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या ह्या चॅनलवर कव्हर करतो. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी तुमची काहीही अडचण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमची जी काही शंका असतील ती व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. तुम्हाला थोड्या वेळानं का होणार त्याचं उत्तर मिळतं. मी सर्व कमेंट्स वाचतो, त्याच्यामुळं जर तुम्ही कमेंट केलं लगेचच्या लगेच मी फ्री असेल तर तुम्हाला उत्तर देईन, आणि जर लगेचच उत्तर मिळालं नाही तुम्हाला तर संध्याकाळपर्यंत का होणार उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, संध्याकाळी 9ला का होणार तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मला येत असेल तर मी येते म्हणून सांगून टाकतो तुम्हाला, येत नसेल तर ती कसं प्राप्त करायचं ही सुद्धा मार्ग मी सांगेन तुम्हाला. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी सर्वच काही आपण व्हिडिओ बनवतो, सर्वच गोष्टीवर. आतापर्यंत 10 महिने झालं बनवत आहेत, 11वा महिना चालू आहे व्हिडिओचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाविषयीचा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता हे सांगायला विसरतो म्हणून पहिल्यांदा सांगितले व्हिडिओच्या सुरुवातीला. तर सध्या शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वाढवलेली आहे. बी एड विशेष, बी एड सेवांतर्गत असे जे बी एडचे जे प्रकार आहेत त्यांचे ॲडमिशन सोडलं तर बाकी इतर सर्व अभ्यासक्रम, इतर सर्व कोर्सेस, ते कोणतेही कोर्सेस असू, इतर सर्व कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2024. हो, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर सर्वांनी 31 ऑगस्ट 2024च्या आत ऑनलाईन ॲडमिशन करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 करता. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओमध्ये काय सांगायचे आपल्याला, कृषी शिक्षणक्रमाविषयी सांगायचे. कृषी शिक्षणक्रमाची तारीख बी शेवटची तारीख ही संपलेली होती. मग आता कृषी शिक्षणक्रमाचं ऑनलाईन ॲडमिशनचं किंवा स्पॉट राऊंडच्या ॲडमिशनचं शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे का नाही पाहूया. त्याच्यासाठी काय करायचे आपल्याला, सर्वच कोर्सेसकरिता ऑनलाईन ॲडमिशन तसेच इतर सर्वच माहितीकरता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे YCMOU.digital.university.ac हे ऑफिशियल वेबसाईट आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विषयीची. ह्याच्यावर सर्वच काही मिळेल तुम्हाला विद्यापीठाशी संबंधित. खाली सर्च रिझल्टमध्ये आले, ह्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला बॅनर दिसेल. आता हे बॅनर जुना आहे, तारीख वाढलेले बॅनर आले की आपण ते सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. ओके, इथं खाली क्लोज म्हणून शब्द आहे. ओके, क्लोज, या क्लोजला क्लिक करा. ओके, ठीक आहे. आता काय करायचे आपल्याला, कृषी शिक्षणक्रमाविषयी माहिती घ्यायची. तर का इथं बघा, इथं उजव्या हाताला दिसते का, क्लिक हिअर फॉर ॲडमिशन, याच्यावर क्लिक करा. ओके, आता या ॲडमिशनचे लिंक्स आहेत वेगवेगळ्या. कृषी शिक्षणक्रम 2024 प्रवेशविषयक सूचनापत्रे, इतर कोर्सेसची बी आहेत. ही वेगवेगळ्या लिंक्स स्क्रीनवर तुम्हाला विविध कलरमध्ये दिसत आहेत. आता जी हरित कलरमध्ये दिसत आहे, हिरव्या कलरमध्ये, कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया 2024-25 क्लिक हिअर, तर या हिरव्या डब्यावर क्लिक करा. हां, तर बघा, ही आहे ॲग्रिकल्चर प्रोग्रॅम्स ॲडमिशन प्रोसेस 2024-25 करताची ऑफिशियल वेबसाईट. ठीक आहे, तर आता ह्या वेबसाईटवर आपल्याला बघायची तारीख वाढल्या का नाही. तर इथं खाली बघूया. आता इथं दिसते तुम्हाला न्यूज आणि नोटिफिकेशनमध्ये. आता ह्याच्यामध्ये येते बघा नोटिफिकेशन, पहा. आपण त्याला थांबूया नोटिफिकेशनला. ओके, हां, तर काही बघा, 1 मिनिट. ओके, तर इथे दिसते तुम्हाला न्यूज आणि नोटिफिकेशनमध्ये काय लिहिलेलं आहे, स्पॉट राऊंड ॲडमिशन प्रोसेस इज एक्सटेंडेड अप टू 30 ऑगस्ट 2024. म्हणजे शेवटचा राऊंड राहिलेला होता ॲग्रिकल्चर प्रोग्रामचा. आपण ॲग्रिकल्चर प्रोग्रामवर विविध व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चरचे जे प्रोग्राम्स होते, ॲग्रिकल्चर डिप्लोमाज, हॉर्टिकल्चर डिप्लोमाज, त्याविषयीचे राऊंड संपलेले होते. फक्त आता स्पॉट राऊंड राहिले होते. स्पॉट राऊंड म्हणजे काय की वेबसाईटवर बघायचे तुम्हाला की कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक राहिल्यात, कोणत्या कोर्सला जागा शिल्लक राहिल्यात बघायचं. त्या जागा बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट
ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जागा शिल्लक राहिल्या दिसतात त्या कॉलेजमध्ये डायरेक्ट जायची, तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जायचं आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना दाखवायचं आणि तुमच्या कोर्सची जागा तिथं असेल तर तिथं फीस भरून टाकायची आणि लगेच ॲडमिशन घेऊन टाकायचं. म्हणजे ऑन द स्पॉट ॲडमिशन म्हणून स्पॉट राऊंड म्हणतात त्याला. हा फायनल राऊंड असणार आहे आणि आता ही फायनल शेवटची तारीख असणार आहे. तर इथं लिहिलेलं आहे स्पॉट राऊंड ॲडमिशन प्रोसेस इज एक्सटेंडेड अप टू 30 ऑगस्ट 2024. म्हणजे तारीख वाढवण्यात आलेली आहे, ह्याची सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही स्पॉट राऊंडची ॲडमिशन घेऊ शकता. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तारीख संपण्याची वाट बघू नका. आता 30 ऑगस्ट नंतर पुन्हा तारीख तर वाढणारच नाही, कारण ॲग्रिकल्चर प्रोग्रामचे ॲडमिशन आता ऑलरेडी खूप एक्सटेन्शन देण्यात आले आहेत, ह्याच्यावेळी तारीख वाढत नाही आता. ठीक आहे, 30च्या पुढे तर तारीख वाढणार नाही आता. मग काय करायचे, 30 पर्यंत पण वाट बघायचं नाही, कारण आता स्पॉट राऊंडचे वॅकन्सी कसं बघायचं तुम्हाला सांगणार आहे मी. ते वॅकन्सी सर्वच लोक बघत आहेत, सर्वांनाच ॲडमिशन घ्यायचे. बऱ्याच लोकांना जागा कमी असतात एका कॉलेजवर आणि रिकाम्या असलेल्या जागा बी थोड्याशा असतील. त्याच्यासाठी तुम्ही जर घाई करणार गेलो, 30 तारखेची वाट बघत बसलो तर तुमच्या अगोदर वॅकन्सी जागा बघून लोक तिथं जाऊन पोहोचतील आणि ॲडमिशन घेऊन टाकतील. मग एकदा त्यांनी फीस भरून टाकली की ॲडमिशन क्लोज होऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्ही एकदा पहिल्यांदा खात्री करून घ्या मनाची की तुम्हाला ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर डिप्लोम्यालाच ॲडमिशन कन्फर्म घ्यायचं आहे का, कन्फर्म करा, वॅकन्सीज पहा आणि डायरेक्ट कॉलेजमध्ये लवकरात होईल तेवढं होईल. आता आज रविवार आहे तर उद्या सोमवार आहे. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर उद्याच्या उद्याच जाऊन घ्यायचं ॲडमिशन. तुम्हाला लगेच फीस सोबत घेऊन जायचं आहे. फीस काय करायचे, आपल्या ATM कार्डमध्ये आपल्या अकाउंटवर पैसे भरून घेऊन जायचं आहे, जेणेकरून ऑनलाईन पेमेंट करून लगेचच तुम्हाला पावती मिळेल. जर तुमच्या अकाउंटवर पैसे भरले नसतील तुम्ही तरी पण काळजी करायची गरज नाही. कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने पैसे जमा करायचं आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या अकाउंटवरून पैसे भरतील आणि लगेच तुम्हाला पावती काढून देतील. ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन फीस भरलेले रिसिप्ट घ्यायला विसरायचं नाही, ध्यानात ठेवायचं. फीस भरलेली पावती घ्यायची तुम्हाला स्टडी सेंटरवरची. ठीक आहे, तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर घाई करायचं आहे, लवकरात लवकर जायचं आहे आणि पटकन ॲडमिशन घेऊन मोकळं व्हायचं आहे. कारण 30 ऑगस्टपर्यंत ही तारीख दिली तर पूर्ण महाराष्ट्रातल्या स्टडी सेंटरला दिलेली आहे तारीख. त्याच्यामुळं मोस्टली कोर्सेस प्रोग्राम डिप्लोमा प्रोग्रामचे जागा संपलेल्या आहेत. मोस्टली एखादी कोणत्या तर कोर्सला राहिली असेल, मोस्टली संपलेल्या असतील, जागा कमी असतात. आपलं BA BCom MA सारखं किती बी ॲडमिशन नसतात, लिमिटेड असतात जागा एका कोर्सला एवढीच. जसं उदाहरणार्थ जर उद्यानविद्या पदविका असेल, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर असेल तर त्याला 60च जागा असतात एका स्टडी सेंटरवर. त्याच्यासाठी लवकरात लवकर त्वरा करा, घाई करा आणि ॲडमिशन घेऊन टाका. 30 ऑगस्ट तारीख संपणे, 30 ऑगस्टपर्यंत जायची वाट बघू नका, पुन्हा तर काही शिल्लक राहणार नाही. हे झालं तारीख वाढलेलं मी सांगितलं. आता तुम्हाला वॅकन्सी सांगतो कसं डाउनलोड करायचं. का इथं ह्याच पेजवर बरं काय, ह्याच पेजवर इथं बघायचं काय, ते खाली लिस्टला काय वॅकन्सी फॉर स्पॉट राऊंड, समजलं. आता ही वॅकन्सी फॉर स्पॉट राऊंडवर क्लिक जर केलं तुम्ही तर मोटिलेट ही येईल, काय म्हणतात लिस्ट येईल. ती लिस्ट तुम्ही PDF मध्ये कन्वर्ट करून गुगल ड्राईव्हमध्ये वगैरे सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंटआउट काढू शकता. प्रिंटआउट काढलेलं बरं, कधी बी थोडेफार पैसे गेले तर बी. मोबाईलमध्ये थोडंसं अवघड होईल. आता मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवलं असतं बरं, त्याच्यात मोबाईलमध्ये जास्त करून अडचण येत आहे डाउनलोड करण्यासाठी. तुम्ही बाहेर ऑनलाईन सेवा केंद्रावर काय करायचं, तुम्ही जाऊन वॅकन्सी फॉर स्पॉट राऊंडवर क्लिक करायचं, त्याने तुम्हाला PDF बनवून देतील. थोडेफार पैसे द्यायचे ऑनलाईन सेवा केंद्राला आणि ती PDF तुमच्या मोबाईलवर सेंड करायला लावायचं. मग PDF सेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता. किंवा जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्याची वॅकन्सी राऊंडची क्लिक केल्यानंतर जी शीट येते, एक्सेल शीटसारखी शीट येते, ती जर PDF मध्ये कन्वर्ट करणारं ॲप असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. मग जी PDF तुम्हाला डाउनलोड होईल त्याच्यामध्ये तुम्ही बघायचे, तुम्हाला तुमच्या जवळचं जी कृषी महाविद्यालय आहे किंवा कोणतं बी जी स्टडी सेंटर कॉलेज आहे ॲग्रिकल्चर प्रोग्राम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं, त्याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ही नवीन अपडेट होती, महत्त्वाची अपडेट होती. काही लोकांना वाटलेलं की ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन संपलेले आहेत, तर आणि संपलेले नाहीत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेज बरेचसे आहेत. तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरवरल्या जर जागा संपल्या असतील तर थोडं दूरच्या स्टडी सेंटरला ॲडमिशन घ्या. ठीक आहे ना.
आणि जे प्रॅक्टिकलला वगैरे तुम्हाला जाण्यासाठी तिथं विचारायचं आहे की रेग्युलर प्रॅक्टिकलला वगैरे यायचं आहे का, प्रॅक्टिकलची तुम्हाला तारखा दिलेल्या असतात, तुम्हाला प्रॅक्टिकलला जावं लागतं, ठीक आहे. ती विचारून पण घ्यायचं आहे तुम्हाला, ती चौकशी करूनच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ठीक आहे. शक्यतोवर जवळचं कॉलेज शोधा, मिळत नाही गेलं तर लांबच्या कॉलेजला कोणा घ्या, तुम्हाला पाहिजेच असेल ॲडमिशन तर, ठीक आहे. तर व्हिडिओ जर चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकापर्यंत शेअर करा, ठीक आहे मित्रांनो. थोडंसं सर्दी झाल्यानं थोडा घेंगाना आवाज येत आहे, त्याच्याबद्दल सॉरी, क्षमस्व. पाऊस पडलेला आमच्या एरियामध्ये इकडे, त्याच्यामुळे थोडंसं आवाज आणि थोडंसं सर्दी झाल्यानं थोडं बोबडाबी आवाज येत आहे, ठीक आहे. त्याच्याबद्दल सॉरी. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.